आता इथून पुढे तुला सगळ्या हालचाली एकदम सावकाश करायच्या आहेत काय? अगदी बरोबर आहे. आता की नाही भरपूर आराम करायचा आणि भरपूर लाडही करून घ्यायचे. असं का म्हणताय तुम्ही? रेणुकाताई पाहताय ना? काय ग लब्बाड, अगं आम्हाला गोड बातमी कळलीये, तुझ्या नवऱ्यानेच सांगितली. सिंचू, जेव्हापासून आम्हाला ही बातमी कळली आहे ना, इतका आनंद झालाय म्हणून सांगू. तुला माहितीये तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ सुद्धा करायला सांगितलेत मी. हरीश, सिंचना, तुम्हाला सांगते, तुम्हा दोघांच्या या गोड बातमीने दोन्ही घरातलं वातावरणच बदललं. रेणुकाताई, हा मला काय वाटतं माहितीये का, हा 2 मुलांची आणि 2 मुलींची नावं आपण दोघी आधी ठरवूनच ठेवूया. अहो मुलं आहेत ना, खूप कठीण नावं ठेवतात हो, उच्चारायला पण जमणार नाही आपल्याला. नावं कशी गोड, सात्विक, सोज्वळ असायला हवी. अरे वा, असं कसं? हे बघा, बाळाचं नाव आमची भावनाच ठेवणार. असं काय करताय? आत्या आहे ना ती बाळाची, तो मान तिचाच काय? हेही खरंच आहे म्हणा. बरं हरीश, मला सांग, आपल्या घरात भीमसेनी कापूर आहे का? नाही, रोज संध्याकाळी आता कापूर जाळायला हवा ना, घरातली हवा कशी स्वच्छ असायला हवी. अहो आपल्या गावात केवढं प्रदूषण वाढलंय. हो ना हो. आणि भाज्या आणि फळं सुद्धा पहिल्यासारखेच सकस राहिलेच नाहीत ना. आणि आता कसं, म्हणजे सिंचूच्या पोटात सगळं छान सात्विक आहार जायला हवा. अगदी बरोबर बोललात तुम्ही. सिंचना, हरीश, ठरलं, आता यापुढे फक्त घरातलंच खायचं, बाहेरचं काहीही नाही. तुला जे खायचंय ना मला सांग, मी घरात सगळं बनवून देईन. आणि हे बघ सिंचू, इथून पुढचे 9 महिने सगळं पौष्टिक खायचंय, कळलं का? आम्ही जे सांगू तेच करायचं, म्हणजे बाळ कसं छान धष्टपुष्ट होईल, हो की नाही? आणि लक्ष्मीताई, मी ना सिंचूला 7व्या महिन्याची वाट न बघता आधीच घेऊन जाते, म्हणजे तिचे हवे तेवढे लाड पुरवता येतील आम्हाला. हा वा वा. नाही म्हणजे तुम्ही तिला इतक्या लवकर घेऊन गेला तर आम्ही आमच्या सुनेचे लाड कधी करायचे? बरं, करा तुम्ही हवे तेवढे लाड करा आमच्या सिंचूचे. नाही नाही, आपण ठरवू आणि मग तुम्ही घेऊन जा, ठीक आहे ना? बरं, सगळ्यात महत्वाचं, बाळासाठी अंगडी टोपडी मी घरीच शिवणार आहे. मी सुती साड्या घेऊन आले, तुम्ही एकदा जरा बघता का? तुम्ही पसंत करा, कुठलं पहिलं बनवू मला सांगा. आले ग आले. कशाबद्दल? काल सिद्धिराज तुमच्याशी जसं वागले त्यासाठी. नाही म्हणजे त्यांचा राग बरोबर होता, पण वागण्याची पद्धत चुकली त्यांची. पण त्यासाठी तुम्ही कशाला माफी मागताय? श्रीकांत, तुम्ही आल्यापासून आनंदी आमच्यापासून दुरावली असं सिद्धिराजना वाटतंय. आनंदी आमच्या बरोबर राहत होती, आमचं जग होती ती, आणि तुम्ही आल्यामुळे ते सगळंच बदललंय. आणि त्याचाच सिद्धिराजना खूप त्रास होतोय, म्हणून ते तसं वागले. आणि त्यामुळे मी तुमची त्यांच्या वतीने माफी मागते. इट्स ओके भावना. निदान सिद्धिराजच्या मनात काय आहे हे कळलं तरी, त्यामुळे मला तुम्हाला सिद्धिराजना काय नक्की वाटतं याचा अंदाज आला. आणि मनात ठेवण्यापेक्षा नेहमी बोलून दाखवलेलं बरं असतं, या अशा मताचं मी आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज माफी मागू नका. आई येऊ का ग? अरे, तू अजून गेला नाही? हरीश बाळा, थोडं जबाबदारीने वागायला पाहिजे. सिंचना एकटी आहे तिकडे, या अशा अवस्थेत तिला असं फार काळ एकटं सोडून नये, कोणीतरी पाहिजे ना. अगं हो, मी त्याबद्दलच जरा बोलायला आलो होतो. काय? आई, तिकडे ना आम्ही दोघेच घरी असतो. सिंचू पण दिवसभर तिच्या कामात असते आणि मी सुद्धा माझ्या कामात असतो. अशात म्हणजे घरी तिची काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवं ना. म्हणजे अशी व्यक्ती जी तिला काही लागलं, काही म्हणजे दुखलं सवरलं तर तिला समजून सांगायला, तिची काळजी घ्यायला असायला हवं ना. तर आणि तूच म्हणतेस ना आई की अशा अवस्थेत एक बाईच बाईला समजून घेऊ शकते, तिची काळजी घेऊ शकते. हो रे बाबा, खरं आहे सगळं. म्हणून मला असं वाटत होतं की काय वाटत होतं?
तू आमच्यासोबत तिकडे राहायला येतेस प्लीज? आई आता तूच आम्हाला हेल्प करू शकतेस ना, त्यामुळे म्हणतोय. अरे वेडा, मी कशी येणार तिकडे? हे इथे आहेत आणि असं घर सोडून कसं येणार मी तिकडे? नाही म्हणजे तू बरोबर बोलतोयस की सिंचू गरोदर असताना तिच्या बरोबर कोणीतरी हवं. पण अरे इथे पण किती जबाबदाऱ्या आहेत. इकडचं सगळं सोडून मी कशी येणार तिकडे? तुला एक सांगू का? त्यापेक्षा एक काम कर, सिंचनाशी बोल आणि तिला घेऊन इथेच ये. अरे इथे मी आहे, वीणा आहे, सगळं व्यवस्थित करू तिचं. नाही नाही नाही, अजिबात नाही आई. हा, तुला माहिती ना सिंचू कशी आहे ती, आणि आत्ता तिची खूप जास्त मूड स्विंग्स होत आहेत. अशात मला तिला अजून प्रेशर द्यायचं नाही आहे. मी ठरवलंय. हा, तेही आहेच म्हणा, पण यांना इथे एकटं सोडून तिकडे कशी जाऊ? एक काम करते हरीश, आम्ही दोघं येतो तिकडे राहायला. अगं दोघांचं काय काम आहे तिकडे? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही दोघे जर तिकडे आलात तर इकडे आजीकडे कोण बघणार? आणि पूर्ण घर विना वहिनीच्या भरोशावर असणार आहे. त्यांना किती प्रेशर येणार ना कामाचं. बाबा थोडीशी मदत करेल त्यांना. आणि तसंही वरच शाळेतून आल्यानंतर त्याचा अभ्यास घ्यायला तू किंवा बाबा असतातच की. आणि कधी कधी त्याला शाळेतून आणता तुम्ही. हे सगळंच बंद नाही का होणार? आणि तसंही बाबाचं काय काम आहे तिकडे? आणि खरं सांगू का आई, ते घर ना खूप छोटं आहे अगं. तिथे अजून दोघे नाही राहू शकणार खरं तर. यांना सोडून इतक्या वर्षात कधीच कुठे राहिले नाही, पण आता सिंचना आणि हरीशला पण माझी गरज आहे.